जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायचं मित्रांनो. नवनीत म्हात्रे लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मी. आणि आजचा विषय असा आहे की ट्रान्सप्लांटच्या अगोदर माझी हाय बीपी असायची, ती किती असायची मित्रांनो? ट्रान्सप्लांटच्या अगोदर माझी बीपी ना 180, 85, 75 नाहीतर 200च्या पारच असायची मित्रांनो. आता मी 2 टाईमसुद्धा गोळ्या खात होतो बीपीच्या, आणि तरीसुद्धा ती बीपी कंट्रोलच नाही यायची. मी ज्यावेळी चेक करायचो त्यावेळी 175, 80, 85 नाही तर डायरेक्ट 200च्या पार. आता ही बीपी कशामुळे माझी हाय असायची, कंटिन्यू का असायची अशी? म्हणजे मी कामाचं कोणाला टेन्शन घेतला होता, काही घरचा लोकांचा मला टेन्शन होता, तर कुठल्या डिप्रेशनमध्ये मी गेलो होतो. मग याच्यावरती मी काय उपाय केले होते की माझी बीपी कमी आली, की बीपी शेवटपर्यंत तेवढीच राहिली. मग ह्या गोष्टींचा परिणाम शेवटपर्यंत मला काय झालं याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो. कारण की आजच्या लाईफमध्ये बऱ्याच लोकांना बीपीचा प्रॉब्लेम आहे, आणि काही लोकांना असा प्रॉब्लेम आहे की त्या लोकांना जाणवत नाही लगेच की आपली बीपी हाय आहे. ह्या गोष्टी जाणवत नाही, चिडचिडपणा त्यांच्यामध्ये निर्माण होते, परंतु ही गोष्ट फटकन त्यांना माहिती पडत नाही. आणि ज्यावेळी जास्त बीपी होते त्यावेळी आपण मग डॉक्टरांकडे जातो. याविषयी थोडक्यात सांगणार आहे, व्हिडिओ थोडाही स्किप करू नका, तुमच्या फायद्याचंच आहे. डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर मला समजलं की मला बीपीचा प्रॉब्लेम आहे. आता डॉक्टरांनी याच्यावरती मला औषधं चालू केली, गोळ्या चालू केल्या, पण त्या गोळ्या कमी पॉवरच्या होत्या. कारण स्टार्टिंगला आपल्या डॉक्टर लगेच हाय पॉवरच्या गोळ्या कधी देत नसतात, कारण की वयाप्रमाणे असतं. आपण लहान वयामध्ये जर आपण म्हणजे 20-25 या वयामध्ये जर आपण बीपीच्या गोळ्या खायला लागल्याच्या नंतर पुढं आपल्याला त्याचा परिणाम वाईट होतो. आता ज्यावेळी मी मेडिकलमध्ये गोळ्या ना जायचं ना, त्यावेळी ते मेडिकलवर सुद्धा बोलायचं की ह्या बीपीच्या गोळ्या तू कोणासाठी घेऊन जातोस? म्हटलं की माझ्यासाठीच नेतो मी. तर ते म्हणतात की बीपीच्या गोळ्या तू खातोस पण त्या कमी कर, कारण की त्याचा परिणाम तुला पुढे जास्त होईल. आता मला या गोष्टी माहिती नव्हत्या, मग तर डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे खाणं गरजेचं आहे. तर मी ह्या बीपीच्या गोळ्या प्लस अजून त्यामध्ये 1-2 गोळ्या ॲड असायच्या. त्यांचं मला नावं माहिती नाही आणि कशासाठी असायचे त्यापासून मला माहिती नव्हते. अशा सर्व गोळ्या मी कंटिन्यू खात होतो, परंतु त्या गोळ्यांचा परिणाम माझ्या शरीरावरती काहीच पडत नव्हता. आता बीपी कंटिन्यू तेवढीच राहायची, कधी 160, 170, कधी 200. मग कधी कधी मला स्वतःलाच कंटाळा यायचा की अरे यार मला काही त्राससुद्धा होत नाही, काही नाही होत, तरी पण मी बीपीच्या गोळ्या का खातोय मग? आणि म्हणजे काय मला समजायचं नाही व्यवस्थित. मग माझ्या कंपनीमध्ये काही लोक आहेत, काही मित्रांनी सांगितलं की तू योगा वगैरे चालू कर. आता योगा चालू करायचं म्हणजे त्यासाठी पाहिजे आपल्याकडे टाईम. आता माझी कंपनीच्या 2 ड्युट्या होत्या. आता योगामध्ये बीपी कंट्रोलला येते, सर्वांना माहिती आहे, 100% माहिती आहे. बरेच लोक आता योगा वगैरे करतात, त्यामुळे त्यांचं बीपीसुद्धा त्यांना गोळ्यासुद्धा खाण्याची गरज पडत नाही. माझ्या कंपनीमध्ये सुद्धा एक व्यक्ती आहे, बीपीचा प्रॉब्लेम आहे त्याला, पण त्याची बीपी नेहमी 130, 120 याच कंडिशनला असते, नॉर्मल असते, कारण की तो रोज योगा वगैरे करतो. आता त्याच्याकडे टायमिंग आहे, कारण की त्याची फर्स्ट शिफ्ट होती. आता माझ्या फर्स्ट आणि सेकंड 2 शिफ्ट होत्या कंपनीमध्ये, त्यामुळे 12-12 तासाची ड्युटी असायची. सकाळी उठायचं 5:30ला उठायचा, आणि पुन्हा 6 वाजता डबा वगैरे सर्व घेऊन आपण कामाला जायचे. त्याच्यानंतर रात्री 9ला सुटल्याच्या नंतर घरी येईपर्यंत 11 वाजायचे. मग योगा करणार कधी? पुन्हा नाईट शिफ्टला सुद्धा तेच, दिवसभर झोपून काढायचे, त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्याला कामाला जायचं. त्या गोष्टीमुळे मला योगा करायला टाईम भेटायचा नाही मित्रांनो. तर गोळ्या खाऊन सुद्धा माझ्या शरीरावरती काही परिणामच नाही होत होता, म्हणजे बीपी माझा लो होत नव्हता. मग विषय इथे येतो की तुला कुठला टेन्शन होतं का, म्हणजे मला कुठला टेन्शन होतं का? तर मित्रांनो, हो टेन्शन होतं मला. आता मी कुठं नाही बोलू शकत की मला टेन्शन नव्हतं. टेन्शन हा प्रत्येकाला असतो, कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा असतो. घरचा बोला, कामावरचा बोला, या कुठलं बाहेरचं बोला, टेन्शन हा सर्वांनाच असतो. आता घरचा म्हटलं की सर्वांना घरचा सुद्धा टेन्शन असतो. म्हणजे बोलतात ना की किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपता येत नसतं. टेन्शन ना जास्तीत जास्त माझ्या कंपनीचं असायचं. आता कंपनीचं मी टेन्शन का घेत होतो, कारण की तुम्हाला वाटतं कंपनीचं टेन्शन घ्यायची तुला गरज काय पडली? मित्रांनो, माझं जॉब आहे ना, मी प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करतो. आता जे लोक प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करतात ना ऑफसेटवरती, त्या लोकांना खूप टेन्शन असतो. हा सर्वांनाच माहिती आहे, तुम्ही कोणालाही विचारा की टेन्शन आहे की नाही. खूप टेन्शनचं काम आहे. आता आपण जी लाईन पकडली म्हणजे ती पूर्णपणे तर करणं गरज आहे आपल्याला. आता ज्या कंपनीमध्ये आपण ज्या लाईनमध्ये 10, 15, 20 वर्ष आपण घालवलीत, आता कुठली लाईन चेंज करणार आपण? आता जॉब छापताना सुद्धा आम्हाला तिथे खूप लक्ष द्यावं लागतो की संपेपर्यंत ती क्वांटिटी पूर्णपणे लक्ष द्यावं लागतं. जे लोक प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करतात त्या लोकांना हा माहितीचा प्रकार काय आहे तो. मग एखादा जॉबचं जर रिजेक्शन आलंच की मग तो शेड आपल्याला ओरडायचं. आपल्याला ओरडल्याच्या नंतर मग तो दिवसभर आपल्या मनामध्ये तो टेन्शन असायचा. मग पुन्हा घरी गेल्याच्या नंतर मग तो आपल्या मनामध्ये तोच विचार असायचा. मग घरातला एखादी व्यक्ती कोण काय बोलली की आपला रिएक्शन लगेच त्यांच्यावरती झाडायचा, रापाराप. हा प्रकार माझ्या बाबतीत घडायचा. चिडचिडपणा नेहमी यायची मला, रोज चिडचिडपणा, कंपनीमध्ये चिडचिडपणा, घरी चिडचिडपणा. हे कशामुळे होते? तर माझी बीपी हाय असायची त्यामुळे होत होती. पण ती कंट्रोल कशी करायची ह्या गोष्टी मला त्यावेळी समजतच नव्हत्या की मला माझ्या हातून ह्या गोष्टी कंट्रोल कशा होतील. मित्रांनो, आता मला समजतं की जर मी शांत राहिलो असतो ना, फक्त सर्वात मोठं, ह्या गोष्टी मला कंट्रोल करता आल्या असत्या. परंतु ह्या गोष्टी मला सांगणारा कोणी नव्हता. आज मी तुम्हाला या गोष्टी सांगतोय ना, असं कोणी मला सांगणारा नव्हतं त्यावेळी की ह्यावरती मात कसं करायचं मी. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा कोणीतरी बोलेल की यातला जॉब करण्यापेक्षा काहीतरी दुसरं काय काम करायचं. तर मित्रांनो, ह्या गोष्टी समजतात, सर्वांना माहिती पडतात, परंतु ज्याच्या म्हणजे वाटेला ज्या गोष्टी येतात ना त्याच्यापासून कधी सुटत नसतात. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका. ज्यावेळी मला समजलं स्वतःला की एवढी हाय बीपी आपली आहे ना, ती कंट्रोल का होत नाही, ज्यावेळी मला समजलं की ह्याचं कारण नेमकं काय आहे, त्यावेळी वेळ निघून गेली होती. म्हणजे मी सीमा क्रॉस केली होती. आता मला काय समजलं
की माझी जी ड्युटी होती ना मित्रांनो, ती 2 शिफ्टमध्ये होती. एका शिफ्टमध्ये होती, 2 शिफ्टमध्ये होती. आता मी बीपीची गोळी घ्यायची कधी सकाळी. आज सकाळचा माझा 9चा टायमिंग असायचा बीपी गोळी घ्यायचा. आता मी नाश्ता वगैरे झाला की बीपीची गोळी घ्यायचं आणि मग कामाला पण स्टार्ट करायचं. दिवसभर काम केल्याच्या नंतर आपण रात्री घरी आलो, जेवलो वगैरे की पुन्हा रात्री झोपताना आपण 9 वाजता बीपीची गोळी खायची. आता बीपीची गोळी खाल्ल्याच्या नंतर मग आपण रात्रभर झोपून जायचो. मग सकाळी उठल्याच्या नंतर आपण ज्यावेळी बीपी चेक करायचं त्यावेळी आपली बीपी नॉर्मल यायची कधी कधी. मग ज्यावेळी नाईट शिफ्ट यायची माझी ना, त्यावेळी काय व्हायचं, हा गणित उलटा व्हायचं, चेंज व्हायचं, सर्व रुटीन चेंज व्हायचं, खाण्यापासून सर्व गोष्टी. आता कंपनीमध्ये गेल्याच्या नंतर आपण गेल्या लगेच जेवायला बसत नाही मित्रांनो. आता कंपनीमध्ये गेल्याच्या नंतर ज्यावेळी रात्रीचा टाईम माझा 9चा असायचा ना, त्यावेळी माझी ड्युटी स्टार्ट व्हायची. मग मी 9ची गोळी घेतली ना की मग रात्रभर काम करायचं. आता रात्रभर काम करणार मग आपल्याला ती गोळी आपल्यावरती शरीरावरती कसा म्हणजे परिणाम करेल, करूच शकत नाही. ती बीपी आपली हायच राहणार मित्रांनो, उलटा वाढेल पण कमी नाही होणार. बस. आणि ज्या लोकांना बीपीचा हाय प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी 2 ड्युट्या कधीच करायच्या नाही मित्रांनो. तुम्हाला वाटत असेल की माझ्या कंपनीत काहीच काम नसतो, मी फक्त जाऊन शरी बसतो फक्त बस, तरीसुद्धा त्या गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. कारण की ह्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. ज्यावेळी मला समजलं की ह्या 2 शिफ्ट मी करतो ना, त्यामुळे माझ्या शरीरावरती जास्त परिणाम होते. ह्या गोष्टी मला समजल्या कधी, ही सीमा पार केल्याच्या नंतर, माझ्या 2 किडन्या फेल झाल्याच्या नंतर. कारण की 2 किडन्या माझ्या फेल झाल्या त्याच्यानंतर सुद्धा मी जॉब करत होतो, मी कामाला जात होतो, घरी नव्हतो, मी कामाला जात होतो. परंतु ही गोष्ट ज्यावेळी समजली तिथपासून मग मी एक शिफ्ट घेतली. पण आता त्याचा परिणाम, त्याचा काहीच मला उपयोग नव्हता. जी गोष्ट मला अगोदर करायला पाहिजे होती, जर मला ही गोष्ट त्यावेळी समजली असती ना, तर मित्रांनो कदाचित तो जॉब सोडला असता, दुसऱ्या ठिकाणी मी कामाला गेलो असतो. तुम्हाला आज एवढं सांगेन मी, ज्या लोकांना बीपीचा प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी कधीही 2 शिफ्ट करू नका. एकच शिफ्टमध्ये जा, तुमचा बीपी नॉर्मलला राहील आणि तुम्हाला पुढे अशा मोठ्या गोष्टींना समोर जायला लागणार नाही मित्रांनो. कारण की ज्यावेळी आपलं वय 40-45च्या घरात असतो ना, त्यावेळी आपला एक चांगला रक्त सलसलता असतो. परंतु ज्यावेळी 50 क्रॉस करतो ना, त्यावेळी ह्याचा परिणाम खूप वाईटच जाणवतो. मला तर त्याच्या अगोदरच जाणवलं. परंतु ज्या लोकांना असं वाटत असेल की आपला बीपी प्रॉब्लेम आहे, आपण 2 शिफ्ट करतो, तर तुम्ही 2 शिफ्ट करू नका, एकच शिफ्ट करा. ते तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे मित्रांनो. कारण की 2 पैसे कमी भेटले तरी चालतील, पण आपलं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. आता माझी बीपी आहे ना, ही 130 या 120-28 पर्यंत असते. आता एवढी मी 200वरती गेलेली बीपी एवढी कशी खाली आली ऑपरेशनच्या नंतर, ही गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फेसबुकला असेल तर फॉलोअपसुद्धा करा. तर पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय शिवराय.